प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. आपणा सर्वांचं स्वागत आहे आणखीन एका नवीन आजच्या ह्या सेशन मध्ये. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. परमेश्वराने आणखीन एक दिवस आपल्या आयुष्याला जोडलेला आहे त्याच्या वचनामधून ऐकण्याकरिता, त्याच्या वचनामधून समजण्याकरिता. आज परमेश्वर आपल्यासोबत काय बोलणार आहे, आज देवबाप त्याच्या वचनाद्वारे तुम्हाला आणि मला काय सांगणार आहे, याकडे तुम्ही आणि मी आजच्या दिवसामध्ये विशेषतेने लक्ष देणार आहोत. हालेलुया. एक ख्रिस्ती व्यक्ती म्हणून जीवन जगत असताना मला विशेषतेने प्रथमतेने माझ्या जीवनाकडे आणि माझ्या अंतकरणाकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. आज माझं अंतकरण कसं आहे, आज माझ्या अंतकरणामध्ये काय गोष्टी भरलेल्या आहेत, आज माझ्या अंतकरणामध्ये देवाला आवडणाऱ्या गोष्टी आहेत का, आज माझ्या अंतकरणामध्ये जगातल्या गोष्टी आहेत, याकडे तुमचं माझं लक्ष जाणं फार गरजेचं आहे. कारण आपलं अंतकरण हे विशेष गोष्ट आहे. ख्रिस्ती जीवनामध्ये अंतकरण हे विशेष गोष्ट आहे. आणि ज्या प्रकारचं आपलं अंतकरण आहे, ज्या प्रकारचं आपलं मन आहे, तशाच प्रकारचं आपलं जीवन देखील असणार आहे. आज जर आपलं अंतकरण आणि आपलं मन जर चांगलं आहे तर हे गोष्ट निश्चित आहे की आपलं जीवन देखील चांगलं असणार आहे. परंतु आज जर आपल्या अंतकरणामध्ये, आपल्या मनामध्ये दुष्ट गोष्टी, जगातल्या गोष्टी भरलेल्या आहेत आणि वाईट गोष्टी भरलेल्या आहेत, तर तशाच प्रकारचं जीवन तुमचं आणि माझं असणार आहे. प्रथमतेने माझ्या मनाकडे मला लक्ष देणं फार गरजेचं आहे. मला माझं अंतकरण नीट करून देणं फार गरजेचं आहे. कारण जसं आपलं मन आहे तसंच आपलं जीवन असणार आहे. मला माझं मन चांगलं ठेवायचं आहे. मला माझं अंतकरण एक ख्रिस्ती व्यक्ती म्हणून चांगलं ठेवायचं आहे. आज जर आपल्या मनामध्ये राग असेल, आज जर आपल्या मनामध्ये वाईटपणा असेल, आज जर आपल्या मनामध्ये दुष्टपणा असेल, तर ते आपल्याला काढणं फार गरजेचं आहे. कारण आपलं मन, आपलं शरीर हे देवाचं मंदिर आहे. देवाचं वचन सांगतं आपल्यामध्ये परमेश्वराचा आत्मा वास करतो. आणि आपल्या मनामध्ये जर राग आहे, आपल्या मनामध्ये जर वाईट गोष्टी आहेत, आपल्या मनामध्ये जर दुष्टपणा आहे, तर देवाचा आत्मा आपल्यामध्ये राहणार नाही. ते देवाचा आत्मा, देवाचा पवित्र आत्मा आपल्यामध्ये राहण्याकरिता प्रथमतेने तुम्हाला आणि मला आपलं मन, आपलं हृदय हे स्वच्छ करणं आणि साफसुथरं करणं फार गरजेचं आहे. कारण त्यामध्ये ख्रिस्ताचा आत्मा राहणार आहे. आज जर आपल्या अंतकरणामध्ये वाईट गोष्टी आहेत, आज जर आपल्या अंतकरणामध्ये दुष्ट गोष्टी आहेत, तर आपल्याला ते देवाच्या रक्ताने धुवून शुद्ध करणं फार गरजेचं आहे. आपलं अंतकरण त्याच वेळेला शुद्ध असणार आहे ज्या वेळेला ख्रिस्त तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये असणार आहे आणि ज्या वेळेला आपण त्या देवाच्या वचनामध्ये असणार आहोत. हालेलुया. देवाच्या वचनामध्ये ज्या वेळेला आपण आपलं जीवन जगू, देवाच्या वचनाप्रमाणे ज्या वेळेला आपण आपल्या जीवनामध्ये चालू, त्यावेळेला ही गोष्ट निश्चित आहे की आपल्या जीवनामध्ये, आपल्या मनामध्ये संपूर्ण प्रकारची शुद्धता असणार आहे. हालेलुया. मला जर माझं मन शुद्ध करायचं आहे तर मला त्या ख्रिस्ताची गरज आहे. मला जर माझ्या जीवनामध्ये त्या ख्रिस्ताची गरज आहे तर मला प्रथमतेने स्वतःचं जीवन बदलणं फार गरजेचं आहे. हालेलुया. आज मी काय काम माझ्या जीवनामध्ये करत आहे, काय कार्य आज माझं आहे, ज्या प्रकारचं माझं अंतकरण आहे तशाच प्रकारचं काम माझं आजच्या दिवसामध्ये असणार आहे. आज माझं अंतकरण चांगलं आहे का, आज माझं अंतकरण दुष्ट आहे, वाईट आहे, याकडे तुमचं माझं लक्ष देणं फार गरजेचं आहे. कारण देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगतं, आपण जर वाचलं मत्तई कृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 8वं वचन, जे असं म्हणतं, जे अंतकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. या ठिकाणी देवाचं वचन स्पष्टपणे तुम्हाला आणि मला सांगत आहे की आपल्याला जर त्या ख्रिस्ताला पाहायचं आहे, आपली आणि त्या ख्रिस्ताची खरी ओळख व्हावी, असं जर तुम्हाला आणि मला वाटतं, तर याकरिता प्रथमतेने आपल्याला आपलं मन, आपल्याला आपलं हृदय हे स्वच्छ करणं फार गरजेचं आहे, शुद्ध करणं फार गरजेचं आहे. कारण त्याचद्वारे आपल्या जीवनामध्ये आपण ख्रिस्ताला पाहणार आहोत. आज बऱ्याचशा लोकांच्या जीवनामध्ये त्यांची अशी इच्छा आहे की त्यांना ख्रिस्ताला पाहायचं आहे, त्यांची आणि देवाची खरी ओळख व्हावी त्यांची इच्छा आहे, परंतु मन आणि हृदय त्यांचं साफ करण्याची इच्छा नाही, त्यांच्या मनाला शुद्ध करण्याची त्यांची इच्छा नाही आणि त्यामुळे ते ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये पाहू शकत नाहीत. परंतु तुमच्या माझ्या जीवनाकरिता ते ख्रिस्ताला आपण पाहावं, त्या ख्रिस्ताची आणि आपली खरी ओळख व्हावी, याकरिता आपल्याला आपलं अंतकरण शुद्ध ठेवणं फार गरजेचं आहे. हालेलुया. ज्या वेळेला आपण त्या देवाच्या वचनाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये चालणार आहोत, ज्या वेळेला ते ख्रिस्त आपल्यामध्ये असणार आहे, त्यावेळेला निश्चितच आपलं अंतकरण हे शुद्ध असणार आहे. त्या ख्रिस्ताला पाहण्याकरिता आपल्याला आपलं मन, आपल्याला आपलं हृदय, आपल्याला आपलं अंतकरण हे शुद्ध करणं फार गरजेचं आहे. हालेलुया. आज आपण जगामध्ये पाहतो बरेचसे लोक आपलं बाहेरील रूप बदलण्याचा प्रयत्न करतात, आपलं बाहेरील स्वरूप बदलण्याचा प्रयत्न करतात. परंतु मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगू इच्छितो की तो ख्रिस्त बाहेरील रूप नाही, तर तो अंतकरण पारखणारा आणि अंतकरण पाहणारा देव आहे. हालेलुया. आपण जरी आपलं बाहेरचं रूप बदलू शकतो, परंतु आपण आपलं अंतकरण बदलू शकत नाही. कारण आपलं जे अंतकरण आहे ते ख्रिस्ताला दिसणार आहे. हालेलुया. बाहेरचं रूप मनुष्याला दिसतं, परंतु खरं अंतकरण हे ख्रिस्ताला दिसतं. हालेलुया. ख्रिस्त अंतकरण पाहणारा देव आहे. तो आपलं बाहेरील रूप पाहत नाही, तो हे पाहत नाही की आपण किती चांगले कपडे घातलेत, तो हे पाहत नाही की आपण किती चांगले तयार झालो, तो हे पाहतो की आपलं मन किती चांगलं आहे, तो हे पाहतो की आपलं मन किती शुद्ध आहे, तो हे पाहतो की आपल्या मनामध्ये कशा रीतीचे विचार आहे.
आज आपल्या अंतःकरणामध्ये जर देवाचं पवित्र वचन आहे तर हे गोष्ट निश्चित आहे की आपल्या अंतःकरणामध्ये शुद्धता येणार आहे. हालेलुया. ख्रिस्ताशिवाय दुसरा मार्ग शुद्धताचा आपल्या जीवनामध्ये नाहीये. हालेलुया. देव आणि त्याचं वचन या दोन गोष्टी ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये आहेत त्यावेळेला निश्चितच आपलं जीवन आशीर्वादी झाल्याशिवाय राहणार नाही. प्रार्थना देखील करणं ते बी महत्वाचं आहे. प्रार्थना देखील आपल्याला आपल्या जीवनामध्ये करणं फार गरजेचं आहे. देवाचं वचन देखील वाचणं फार गरजेचं आहे. तर आपल्या मनाची शुद्धता व्हावी असं आपल्याला वाटतं. देवाचं वचन सांगतं की जे अंतःकरणाचे शुद्ध आहेत ते धन्य आहेत. अंतःकरण शुद्ध करण्याच्या द्वारे दोन गोष्टीचा आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे. प्रथमतेने आपण त्या ख्रिस्ताला पाहणार आहोत आणि जे नंतरचा आशीर्वाद आहे ते हे आहे की आपल्या जीवनामध्ये आपण धन्य होणार आहोत. हालेलुया. आज बऱ्याचशा लोकांना आपल्या जीवनाविषयी असं वाटतं की मला धन्यता मिळावी, मला आशीर्वाद मिळावा, मला माझ्या जीवनामध्ये संपूर्ण लागणाऱ्या माझ्या गोष्टी मिळाव्या, परंतु त्यासाठी आपलं अंतःकरण शुद्ध करण्याची इच्छा नाही. आज बरेचसे लोक स्वतःच्या मार्गामध्ये आहेत, स्वतःच्या प्रयत्नामध्ये आहेत, जगामध्ये ते गेलेले आहेत धन्यता प्राप्त करून घेण्याकरिता. परंतु तुमच्या माझ्या जीवनासाठी ख्रिस्ताने जे सोपा मार्ग सांगितलेला आहे ते हे की आपल्याला आपलं मन आणि आपल्याला आपलं हृदय हे शुद्ध करणं फार गरजेचं आहे, कारण त्याद्वारे आपल्या जीवनामध्ये आपण धन्य होणार आहोत. हालेलुया. माझ्या जीवनामध्ये धन्यता यावी, माझ्या जीवनामध्ये संपूर्ण मला आशीर्वाद मिळावा, माझ्या जीवनामध्ये लागणारी प्रत्येक गोष्ट मला प्राप्त व्हावी असं जर मला वाटतं तर मला माझं मन, मला माझं हृदय हे स्वच्छ आणि साफ ठेवणं फार गरजेचं आहे. हालेलुया. कारण आपलं अंतःकरणच एक अशी गोष्ट आहे ज्याद्वारे आपलं जीवन तशा प्रकारचं असणार आहे. म्हणून माझं अंतःकरण आज कसं आहे, माझ्या मनामध्ये आज काय गोष्टी आहेत, आज माझ्या अंतःकरणामध्ये किती गोष्टी आहेत त्याकडे तुमचं माझं लक्ष असणं फार गरजेचं आहे. आज आपण त्या ख्रिस्ताकडे प्रार्थना करू शकतो, आज आपण देवाला आरोळी मारू शकतो, परंतु आज जर माझं मन, आज जर माझं अंतःकरण नीट नाही तर माझ्या जीवनामध्ये मला आशीर्वाद प्राप्त होणार नाही. प्रथमतेने मला स्वतःला बदलणं फार गरजेचं आहे. आज जर माझ्या अंतःकरणामध्ये राग आहे, आज जर माझ्या अंतःकरणामध्ये वाईट गोष्टी मी भरलेल्या आहेत तर माझ्या जीवनामध्ये मला आशीर्वाद प्राप्त होणार नाही. माझ्या जीवनामध्ये मला आशीर्वाद मिळावा, माझ्या जीवनामध्ये संपूर्ण गोष्टी व्हाव्या असं जर माझी इच्छा आहे, असं जर मला माझ्या जीवनाविषयी वाटतं तर मला माझं मन, मला माझं हृदय, मला माझं अंतःकरण हे स्वच्छ करणं फार गरजेचं आहे, हे शुद्ध करणं फार गरजेचं आहे आणि ते फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारेच आपल्या जीवनामध्ये होणार आहे. हालेलुया. देवाच्या पवित्र रक्ताच्या द्वारेच त्या संपूर्ण पापापासून तुम्हाला आणि मला मोकळीकता मिळणार आहे. त्या संपूर्ण पापापासून तुम्ही आणि मी शुद्ध होणार आहोत. हालेलुया. माझ्या मनाचं शुद्धीकरण करण्यासाठी मला ख्रिस्ताची गरज आहे हे तुम्हाला आणि मला समजून घेण्याच्या दिवसामध्ये फार गरजेचं आहे. तसंच आपल्याला आता एक गोष्ट कळाली की आता मला माझं मन शुद्ध करायचं आहे, आता मी माझं मन शुद्ध केलेलं आहे, आता माझ्या मनामध्ये ख्रिस्त राहत आहे, आता माझ्या अंतःकरणामध्ये मी देवाच्या वचनाप्रमाणे चालत आहे. परंतु फक्त एकाच वेळेपुरता आपल्याला आपलं मन शुद्ध करायचं नाही, तर ते मन शुद्ध झालेलं असताना त्याचं रक्षण देखील तुम्हाला आणि मला करायचं आहे. आपल्या मनाचं रक्षण देखील तुम्हाला आणि मला करणं फार गरजेचं आहे. आपल्या मनामध्ये काय गोष्टी आपण घेत आहोत, आपल्या अंतःकरणामधून आपण काय गोष्टी बाहेर काढत आहोत ही देखील तुम्हाला आणि मला समजून घेणं फार गरजेचं आहे, कारण ही देखील गोष्ट फार महत्वाची आहे. आपल्या मनाचं आपल्याला रक्षण करणं फार गरजेचं आहे, कारण सैतान हे घात करण्यासाठी, चोरी करण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी आलेला आहे. म्हणून जर माझी अशी इच्छा आहे की माझ्या जीवनामध्ये माझा बचाव व्हावा तर मला माझ्या अंतःकरणाचं रक्षण करण्यासाठी देवाची गरज आहे. हालेलुया. मी माझ्या अंतःकरणामध्ये काय गोष्टी घेत आहे, मी माझ्या अंतःकरणामधून काय गोष्टी बाहेर काढत आहे हे आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे, कारण सैतान आपल्या मनावरती, आपल्या अंतःकरणावरती हल्ला करण्याकरिता येणार आहे. हालेलुया. आणि त्यासाठी तुम्हाला आणि मला तयार असणं फार गरजेचं आहे. त्यासाठी तुमच्या आणि माझ्याकडे देवाच्या वचनाची आत्मिक तलवार असणं फार गरजेचं आहे, कारण देवाचं वचन तुमची माझी आत्मिक तलवार आहे आणि याचद्वारे आपण सैतानाला हरवणार आहोत. आणि आज जर देवाचं वचन आपल्या अंतःकरणामध्ये आहे तर ही गोष्ट निश्चित आहे की आपण सैतानाला आपल्या जीवनामध्ये हरवणार आहोत. हालेलुया. माझ्या मनाची शुद्धता मला स्वतःला देखील करणं फार गरजेचं आहे, कारण मी ह्या जगामध्ये राहतो. आपण सर्वजण जगामध्ये राहत असताना भरपूरशा वाईट गोष्टी आपल्या समोर येतात, भरपूरशा दुष्ट गोष्टी आपल्या दृष्टीच्या समोर येतात. परंतु काय गोष्टी आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये घ्यायच्या आहेत, काय गोष्टी आपल्याला आपल्या मनामध्ये घ्यायच्या आहेत हे तुम्हाला आणि मला समजणं फार गरजेचं आहे. चांगल्या गोष्टी, योग्य गोष्टी, देवाचं वचन, देवाचं कार्य हे तुम्हाला आणि मला आपल्या मनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये घेणं फार गरजेचं आहे. दुष्ट गोष्टी जर आपण घेऊ लागलो, जगातल्या गोष्टी जर आपण घेऊ लागलो तर आपलं अंतःकरण हे सुरक्षित राहणार नाही, आपलं मन हे सुरक्षित राहणार नाही. प्रथमतेने माझ्या जीवनाचं आणि माझ्या अंतःकरणाचं रक्षण मला देखील करणं फार गरजेचं आहे. हालेलुया. मला देखील माझ्या जीवनाचा विचार करणं फार गरजेचं आहे, मला देखील माझ्या अंतःकरणाचा विचार करणं फार गरजेचं आहे, कारण मला त्या ख्रिस्ताच्या द्वारे शुद्धता प्राप्त झालेली आहे. माझं अंतःकरण त्या ख्रिस्तामुळे शुद्ध झालेलं आहे आणि त्याचं रक्षण देखील तुम्हाला आणि मला करणं फार गरजेचं आहे, कारण वचन तुम्हाला आणि मला सांगतं. आपण जर बघितलं नीतिसूत्रे याचा 4था अध्याय
आपण सर्वजण काढूया नीतिसूत्र याचा 4था अध्याय आणि याचं 23वे वचन, जे असं म्हणतं, सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण करा, कारण त्या जीवनाचा उगम आहे. आता या ठिकाणी स्पष्टपणे देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे की सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण करा. आता देवानं तुम्हाला आणि मला असं देखील सांगितलं असतं की आपल्या जीवनाचं, आपल्या परिवाराचं आणि आपल्या संपत्तीचं रक्षण करा. परंतु या ठिकाणी देव काय सांगत आहे की सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा, सर्व संपत्तीपेक्षा, संपूर्ण पैशापेक्षा, संपूर्ण मौल्यवान वस्तूपेक्षा प्रथम त्याने आपल्या अंतःकरणाचं विशेष रक्षण करा, कारण त्यामध्ये जीवनाचा उगम आहे. मी तुम्हाला आताच सांगितलं की ज्या प्रकारचं आपलं अंतःकरण आहे तशाच प्रकारचं आपलं जीवन असणार आहे. ज्या प्रकारचे विचार आपल्या अंतःकरणामध्ये आहेत तशा प्रकारचं आपलं जीवन असणार आहे. मला माझ्या मनाचं, मला माझ्या अंतःकरणाचं रक्षण करणं फार गरजेचं आहे देवाच्या वचनाच्या द्वारे. कारण देवाचं वचन तुमची आणि माझी आत्मिक तलवार आहे. मी तुम्हाला आताच सांगितलं, ज्या वेळेला सैतान प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा घेण्याकरिता आला त्यावेळेला देवाने सैतानाला त्याच्या वचनाच्या द्वारे उत्तर दिलेलं आहे. आणि तशाच प्रकारे ज्या वेळेला सैतान आपल्या मनाकडे येणार आहे, आपल्या हृदयाकडे आपली परीक्षा घेण्याकरिता येणार आहे, त्यावेळेला तुम्हाला आणि मला देखील ख्रिस्ताच्या पवित्र आणि जिवंत वचनाच्या द्वारेच सैतानाला उत्तर देणं फार गरजेचं आहे. कारण देवाचं वचन हे तुमची आणि माझी आत्मिक तलवार आहे आणि याच द्वारे आपण सैतानाला आपल्या जीवनामध्ये हरवणार आहोत. हालेलुया. माझ्या मनाचं रक्षण करण्याकरिता मला देवाच्या आत्मिक तलवारीची गरज आहे. देवाची आत्मिक तलवार म्हणजे देवाचं वचन आहे. आणि हे जर आज आपल्या मनामध्ये आहे, हे जर आज आपल्या अंतःकरणामध्ये आहे, तर हे गोष्ट निश्चित आहे की संपूर्ण दुष्ट गोष्टीपासून, सर्व सैतानाच्या गोष्टीपासून तुमचा आणि माझा बचाव होणार आहे आणि आपलं अंतःकरण हे सुरक्षित असणार आहे. सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा, संपूर्ण पैशापेक्षा, धनधान्यापेक्षा, मौल्यवान वस्तूपेक्षा अंतःकरणाचे विशेष रक्षण करणं आजच्या दिवसामध्ये फार गरजेचं आहे आणि ते देवाच्या वचनाच्या द्वारेच आपल्या जीवनामध्ये होणार आहे. हालेलुया. आपण ख्रिस्ताचा स्वीकार करून, आपण आपलं अंतःकरण शुद्ध करून आपल्या जीवनामध्ये आपण धन्य होऊ शकतो. परंतु आपल्या जीवनामध्ये ते टिकवून ठेवण्याकरिता, आपल्या जीवनामध्ये ते शुद्धता टिकवून ठेवण्याकरिता तुमचा आणि माझा जे प्रयत्न आहे ते हा असणं गरजेचं आजच्या दिवसामध्ये की मला माझ्या अंतःकरणाचं रक्षण देखील करणं फार गरजेचं आहे. हालेलुया. जे विचार मी माझ्या जीवनामध्ये घेत आहे, जे विचार आणि ज्या गोष्टी माझ्या अंतःकरणामध्ये येत आहेत ते योग्य आणि पवित्र आणि देवाच्या वचनाला अनुसरून असणारे फार गरजेचं आहे. हालेलुया. आज जर मी जगातल्या गोष्टी माझ्या मनामध्ये घेत आहे, दुष्ट गोष्टी, सैतानाच्या गोष्टी माझ्या मनामध्ये घेत आहे, तर तशाच प्रकारचं अंतःकरण माझं होणार आहे, तशाच प्रकारचं अशुद्ध अंतःकरण माझं असणार आहे. माझ्या अंतःकरणामध्ये, माझ्या जीवनामध्ये ते शुद्धता असावी, तर मला माझ्या हृदयाचं, मला माझ्या मनाचं विशेषतेने रक्षण करणं फार गरजेचं आहे. हालेलुया. आज आपल्या अंतःकरणाचं विशेष रक्षण करूया. देवाचं वचन आपल्या अंतःकरणामध्ये घेऊया. देवाच्या वचनाप्रमाणे चालणारे आपल्या जीवनामध्ये बनवूया. म्हणजे निश्चितच तुमच्या माझ्या जीवनामध्ये आपलं अंतःकरण सुरक्षित असणार आहे आणि आपलं मन शुद्ध असणार आहे. आणि त्याचद्वारे तुम्ही आणि मी त्या ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये पाहणार आहोत. त्याचद्वारे तुमची आणि माझी ख्रिस्ताची खरी ओळख होणार आहे. हालेलुया. माझ्या जीवनामध्ये ख्रिस्ताला मी पाहायचा आहे. माझ्या जीवनामध्ये ख्रिस्ताची आणि माझी ओळख व्हायची आहे. अशी जर माझी इच्छा आहे तर मला मनाचं शुद्धीकरण, अंतःकरणाचं शुद्धीकरण करणं फार गरजेचं आहे आणि ते टिकवून ठेवणं, त्याचं रक्षण करणं फार गरजेचं आहे. हालेलुया. मनाचं रक्षण करा, अंतःकरणाचं रक्षण करा देवाच्या वचनाच्या द्वारे. आपल्या मनाला, आपल्या अंतःकरणाला शुद्ध करा देवाच्या वचनाच्या द्वारे, ज्याद्वारे तुमच्या माझ्या जीवनामध्ये आशीर्वाद प्राप्ती घडणार आहे. हालेलुया. आज मी तुमच्या सर्वांना एक गोष्ट सांगू इच्छितो की आपल्या मनाचं रक्षण करा, आपल्या अंतःकरणाचं रक्षण करा, कारण त्याच प्रकारचं जीवन आपलं असणार आहे. आज मला माझ्या जीवनामध्ये एका गोष्टीकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे, ती ही की आज माझं अंतःकरण त्या ख्रिस्तासोबत जुडलेलं आहे का? आज माझं अंतःकरण त्या ख्रिस्तासोबत कनेक्टेड आहे का? याकडे तुमचं माझं लक्ष देणं फार गरजेचं आहे. कारण आज जर माझं अंतःकरण शुद्ध आहे, आज जर माझ्या अंतःकरणामध्ये देवाचं वचन आहे आणि त्याद्वारे जर माझं हृदय देवासोबत जोडलेलं आहे, तर ही गोष्ट निश्चित आहे की तुमच्या माझ्या जीवनामध्ये आपण योग्य मार्गावरती आहोत. परंतु आज जर आपलं हृदय त्या ख्रिस्तापासून वेगळं आहे, आज जर आपलं हृदय त्या ख्रिस्तापासून दूर आहे, आज जर आपलं हृदय वाईट गोष्टीमध्ये आहे, तर ही गोष्ट निश्चित आहे की आपल्या जीवनामध्ये निराशा येणार आहे. म्हणून मला माझ्या जीवनाकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. माझं अंतःकरण मला ख्रिस्तासोबत जुळवणं फार गरजेचं आहे, कारण त्याचद्वारे माझ्या जीवनामध्ये मला आशीर्वाद प्राप्ती घडणार आहे. म्हणून आजच्या दिवसामध्ये मी तुमच्या सर्वांना एक गोष्ट सांगू इच्छितो, आपल्या मनाचं रक्षण करा, आपल्या अंतःकरणाचं रक्षण करा. कारण दिवस वाईट आहेत. आपण शेवटच्या काळामध्ये जीवन जगत आहोत. येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं केव्हा होईल तुम्हाला आणि मला माहिती नाही. आणि ज्या प्रकारचं जीवन आज आपण आजच्या दिवसामध्ये जगत आहोत
तशाच प्रकारचं जीवन जर आपण ख्रिस्त येण्याच्या दिवशी जगू लागलो तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला अपयश प्राप्त होणार आहे. म्हणून चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करूया, योग्य जीवन जगण्याचा प्रयत्न करूया, देवाच्या वचनाला अनुसरून जगण्याचा प्रयत्न करूया, अंतःकरणाचं रक्षण करूया, कारण त्याद्वारे आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद प्राप्ती घडणार आहे. हालेलुया. वाईट दिवस येणार आहेत, चुकीचे दिवस येणार आहेत, निराशेचे दिवस येणार आहेत, परंतु तरी देखील त्या ख्रिस्तामध्ये, देवाच्या वचनामध्ये मजबूततेने राहण्याचा प्रयत्न करूया. जरी आपल्या जीवनामध्ये निराशा येत असेल, जरी सैतान आपल्या जीवनामध्ये दुःख आणत असेल, तरी देखील अंतःकरणाचं रक्षण करणं सोडू नका, देवाचं वचन वाचणं सोडू नका. आपल्या अंतःकरणाकडे विशेष लक्ष द्या, कारण त्याचद्वारे आशीर्वाद प्राप्ती आपल्या जीवनामध्ये घडणार आहे. म्हणून आजच्या दिवसामध्ये त्या ख्रिस्ताला पाहायची जर आपली इच्छा आहे तर आपल्या मनाचं शुद्धीकरण करूया. आपल्या जीवनामध्ये आपलं धन्य व्हायचं आहे, मन शुद्ध ठेवूया आणि ते टिकवण्याचा प्रयत्न करूया. देवाच्या वचनाच्या द्वारे आपल्या अंतःकरणाचं रक्षण करण्याचा प्रयत्न करूया. देवाच्या वचनाच्या द्वारे म्हणजे निश्चितच त्याद्वारे तुमच्या माझ्या जीवनामध्ये आशीर्वाद प्राप्ती घडणार आहे. अंतःकरण आणि मन देवाच्या वचनाच्या द्वारे शुद्ध करण्याचा प्रयत्न करूया आणि त्याद्वारे आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद प्राप्त करून घेऊया. देव बाप करो, त्या वचनाद्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वाद प्राप्त हो.